ही जी तिसऱ्या भाषेची सक्ती राक्षसी बहुमत असलेल्या सरकारने आणली, त्यांना असं वाटत होतं की 2029पर्यंत आपल्याला कुणी काही विचारणार नाही, त्यामुळे आपण काही निर्णय घेतले, आपल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सगळ्यांना अनुल्लेखाने मारलं तरी चालेल. कुठे लक्षात आलं की याची गरज नाही आहे, पहिल्यापासूनच्या हिंदीची गरज नाही आहे, या सक्तीची गरज नाही? ही जी तिसऱ्या भाषेची सक्ती राक्षसी बहुमत असलेल्या सरकारने आणली, त्यांना असं वाटत होतं की 2029पर्यंत आपल्याला कुणी काही विचारणार नाही, त्यामुळे आपण काही निर्णय घेतले, आपल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सगळ्यांना अनुल्लेखाने मारलं तरी चालेल. त्यामुळे ज्यावेळेला 16 एप्रिल 2025ला सरकारने शासन निर्णय पहिला आणला आणि पहिली ते 5वीपर्यंत हिंदी ही तिसरी भाषा म्हणून सक्तीची करायची ठरवलं, त्यावेळेला मग आम्ही शिक्षण तज्ज्ञांशी बोललो, बालमानसशास्त्रज्ञांशी बोललो, भाषा वैज्ञानिकांशी बोललो आणि सगळ्यांच्या बोलण्यामध्ये असं लक्षात आलं की मुळामध्ये तिसऱ्या भाषेची गरज नाही. महाराष्ट्रातली अनेक क्षेत्रामधली मंडळी आम्ही सोबत घेतली आणि एक अत्यंत शिस्तशीर पद्धतीने सरकारचे युक्तिवाद खोडून काढणारं कॅम्पेन आम्ही केलं. म्हणजे नागरी समाजातनं भाषेच्या प्रश्नावर उभी राहिलेली शिवसेना हिंदुत्वाकडे सरकल्यानंतरची ही पहिली चळवळ आहे.